नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर शिकत तुमचा एऑनआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जो पेपर होता 2019चा त्यामधील जे सायन्सचे प्रश्न आहेत, जनरल सायन्सचे प्रश्न 15 प्रश्न येतात जनरली। या पेपरमध्ये सुद्धा 15 प्रश्न आलेले आहेत। तर त्या सगळे आपण डिटेल विथ एक्सप्लेनेशन विथ सोर्स सगळे डिटेल कव्हर करणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून तर होईलच, पण त्यासोबतच सोर्स सुद्धा बघितल्यामुळे तुमच्या एक लक्षात येईल की अजून आपल्याला रिलेटेड कोणते टॉपिक आहेत आणि कुठे वाचायला मिळतील हे आपल्याला काय इथून लक्षात येतो। ऑलरेडी आपण मागील 5 वर्षांचे राज्यसेवेचे पेपर सर्व कव्हर केलेले आहेत। सगळे त्यातले सायन्सचे प्रश्न त्यांचे सिमिलर याच पॅटर्नवर सर्व डिस्कस केलेत। आता आपण कंबाईनचं सुरू करतोय, म्हणजे 19, 20, 21, 22 आणि 23 असे 5 पेपर आपण कव्हर करणार आहोत। तर हा जो पेपर आहे हा आहे 2019चा 24 मार्च 2019ला पेपर झाला होता। चला सुरू करूया आपण। पहिला जो प्रश्न होता बघा काय आहे, ते घ्यायच्या आधी एक नोंद करून घ्या की जर तुम्हाला या व्हिडिओची लिंक किंवा ही जर PDF हवी असेल तर तुम्हाला दिलेल्या 2 टेलिग्राम चॅनल आहेत, त्यावरून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल किंवा व्हिडिओ बघता येईल। असेच जे टॉपिक आहेत किंवा असेच जे व्हिडिओ याआधी झालेले आहेत आपले PYQची किंवा रिलेटेड कोणते सायन्स रिलेटेड आहेत ते सगळे तुम्हाला इथं पाहायला मिळतील। की एक आहे MPSC_EONICE आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस, या 2 टेलिग्राम चॅनलला हे अवेलेबल मिळतील। नेक्स्ट बघा प्रश्न काय आहे की पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटकांचा परिणाम आहे। आता हा जो टॉपिक आहे हा आहे लाईट या टॉपिकशी रिलेटेड, जो फिजिक्स मधला आहे सगळ्यात मोठा टॉपिक आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक। ऑलमोस्ट दरवर्षी या लाईट टॉपिकवर प्रश्न विचारतात आणि त्यामध्ये पण लाईट मी जनरली सांगतो की अभ्यास कसा करायचे, टॉपिक मोठा असल्यामुळे 3 भागांमध्ये डिवाइड करायचा। प्रॉपर्टीज ऑफ लाईट, मिरर आणि लेन्स म्हणजे प्रकाशाचे गुणधर्म, त्यानंतर आरसा आणि त्यानंतर काहीतरी भिंगे, याशी रिलेटेड काहीतरी असे 3 भागात वेगवेगळे करायचे, म्हणजे आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं। सर्वात जास्त प्रश्न इथे पण बघितलं तर प्रॉपर्टीज ऑफ लाईटवर आहे आणि हा पण तसंच विचारलाय की रेनबो हा एखाद्या कुठल्या तरी प्रॉपर्टीचा अप्लिकेशन आहे। काय होतं नेमकं रेनबोमध्ये बघा, तुम्हाला कुठं वाचायला मिळेल तर 10व्या वर्गामध्ये 6वा चॅप्टर आहे जो लाईटशी रिलेटेड आहे, तिथंच पाहायला मिळेल। इथं बघा की इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते त्यासाठी डायग्राम दिलेली आहे, माहिती पण तुम्हाला ते वाटेल तर नक्कीच, म्हणजे टाइम असेल तुमच्याकडे, आता एक्झाम येतच आहे तर रिवाइज करण्यासाठी नक्की वाचा। काय होतं की ज्या वेळेस रेनबो कधी पाहायला मिळतं आपल्याला की ज्यावेळेस पाऊस पडून गेलेला आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस हवेमध्ये पाण्याचे पार्टिकल्स असतात तर त्यावेळेस आपल्याला रेनबो पाहायला मिळतो। नेमकं होतं काय तर बघा, लाईट रे येतो, प्रकाश किरण येतो आणि तो प्रकाश किरण काय तर त्या पाण्याच्या पार्टिकलच्या आतमध्ये जातो। अशा वेळेस काय होणार की इथं तो गेल्यानंतर तो आपल्या 7 रंगांमध्ये काहीतरी डिवाइड होतो। या 7 रंग ज्यावेळेस डिवाइड होतं त्यावेळेस त्यालाच काय म्हणतात तर डिस्पर्शन म्हटलं जातं, त्यालाच डिस्पर्शन म्हणतात, त्यालाच अपस्करण म्हटलं जातं। डिस्पर्शन म्हणजे काय तर अपस्करण म्हटलं जातं, अपस्करण। पण ज्या वेळेस इथं बघा की एअर आहे आणि या बाजूला पाणी आहे, म्हणजे या ठिकाणी मीडियम चेंज होईल आणि ज्या वेळेस मीडियम चेंज होतं आणि प्रकाश दुसऱ्या मीडियममध्ये दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळेस लक्षात ठेवा की काय होणार तर रिफ्रॅक्शन होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे, अपवर्तन होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे म्हणजे काय तर अपवर्तन आहे ते होणार आहे। नेक्स्ट हा पूर्ण लाईट रे बघा की रिफ्रॅक्शन झाला, डिस्पर्शन झाला, त्याच मीडियम मध्ये म्हणजे या पाण्याच्या मीडियम मध्येच काय तर तो बघा की इथून रिफ्लेक्ट होऊन पूर्ण काय तर तो या बाजूला परत आलाय, या बाजूला तो परत आला आणि तो या बाजूला पूर्ण परत आला, त्यालाच म्हणतात काय तर आंतरिक परावर्तन म्हणतात, म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन म्हटलं जातं। आणि परत मग बाहेर निघाला आणि परत मग काय होणार की इथं पाणी आहे आणि या ठिकाणी काय तर हवा आहे, म्हणजे परत मीडियम चेंज झालं, म्हणजे इथं सुद्धा काय तर रिफ्रॅक्शन झालं। याचा अर्थ काय की ज्यावेळेस रेनबो तयार होतं तर 3 प्रॉपर्टीज ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे 3 गुणधर्म आहेत ते महत्त्वाचे आहेत। एक रिफ्रॅक्शन, दुसरा आहे डिस्पर्शन आणि तिसरा काय तर इंटरनल रिफ्लेक्शन किंवा ज्याला आंतरिक परावर्तन म्हणतात किंवा काही ठिकाणी तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं सुद्धा पाहायला मिळेल। त्यामुळे आन्सर येणार काय तर बघा अपवर्तन, अपस्करण आणि काय तर अंतर्गत परावर्तन आहे, बाह्य परावर्तन येणार नाही। रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि काय तर इंटरनल रिफ्लेक्शन। आन्सर येणार काय तर हा ABC ओनली, डी तर येणार नाही। एक्सटर्नल रिफ्लेक्शन असाही काही कॉन्सेप्ट नाही आहे आणि तो इतर येणार नाही, ठीक आहे। तर हा पहिला प्रश्न होता। नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहेत। ध्वनीसाठी आता ध्वनीबद्दलचा तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे, 9व्या वर्गात 12वा चॅप्टर आहे आणि 11व्या 12वीत पण दिलेला आहे चॅप्टर। तो ध्वनीचा ध्वनीचा अभ्यास हा असा टॉपिकचाच नाव आहे, चॅप्टरचं नाव आहे, त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल। आता स्पेसिफिक नेमकं हा जो मल्टीलाईन प्रश्न असल्यामुळे एकाच ठिकाणी याची माहिती मिळणार नाही, तुम्हाला या पूर्ण टॉपिक वाचावं लागेल तर तुम्हाला हा मल्टीलाईन क्वेश्चन्स हा अटेम्प्ट करता येईल। काय काय दिले बघा, ध्वनी तरंग हे अवतरंग आहे, ट्रान्सफर्स वेव्ह आहे, तर ट्रान्सफर्स वेव्ह आहेत का तर एक्झॅक्टली हे कसे आहेत तर सॉरी ट्रान्सफर्स नाही, हे अवतरंग आहे तर हे अणुतरंग आहे, लॉन्जिट्युनल वेव्ह आहेत। या आधी सुद्धा असाच एक प्रश्न आधी असेल किंवा नंतर असेल
असाच एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मला वाटतं तो सिंगल लाइनर होता, मल्टी लाइनर नव्हता. पण साऊंड वेव्ह जे आहेत किंवा ध्वनी तरंग आहेत हे कशा आहेत तर लॉन्जिट्युडिनल आहेत, हे ट्रान्सव्हर्स वेव्ह नाहीत, हे लॉन्जिट्युडिनल आहेत, अणुतरंग आहेत. त्यामुळे पहिला जो आहे तो काय असणार तर तो चूक असणार आहे. नेक्स्ट, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता किती असते 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक नाही, ते किती असते तर 20 हर्ट्झ ते 20,000 किलोहर्ट्झ, ज्याला आपण ऑडिबल फ्रिक्वेन्सी किंवा ऑडिबल साऊंड म्हणतो. सॉरी 20,000 हर्ट्झ. हां, की मानवी कान जो आहे तो कोणता आवाज ऐकू शकतो ते या 20 ते 20,000 हर्ट्झ यामधलाच ऐकू शकतो. या 20,000 हर्ट्झला आपण 20 किलोहर्ट्झ म्हणून लिहिता येईल, 20 किलोहर्ट्झ लिहिता येईल है ना. पण इथं काय दिलंय की 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक नाही, ही मॅक्झिमम लिमिट आहे, यापेक्षा अधिक नाही. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल, काही ठिकाणी हे पाहायला मिळेल. फिजिक्स आहे, युनिट फार इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून काय तर हा दुसरा सुद्धा काय असेल तर तो चुकीचा असणार आहे. नेक्स्ट, ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. एक्झॅक्टली, कारण ध्वनी तरंग आहे काय तर ध्वनी तरंग हे मेकॅनिकल वेव्ह म्हणजे यांत्रिक तरंग आहे, ज्याला माध्यमाची गरज असतेच. आता साऊंड टॉपिक ऑलरेडी थोडंफार बेसिक जे टाइप्स ऑफ वेव्स वगैरे ते ऑलरेडी आपण एक टॉपिक कव्हर केलेला आहेच एओनायचा यूट्यूब चॅनलला, तुम्ही जाऊन चेक करा, त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ मिळेलच. ठीक आहे, त्यामुळे माध्यमाची आवश्यकता असते का हो. आणि अनियतकालिक म्हणजेच काय की अपिरियॉडिक जो साऊंड आहे त्यालाच आपण काय तर गोंधळ म्हणतो, जो नीट आपल्याला ऐकू येत नाही, सगळं गोंधळ आहे. म्हणजेच काय की जो प्रॉपर येत नाही. माझा आवाज तुम्हाला का प्रॉपर ऐकू येतो किंवा का समजत आहे, कारण तो पिरियॉडिक आहे. म्हणजेच काय की तो विशिष्ट ठिकाणी मी कुठेतरी पॉज घेतोय, कुठं टोन कमी कुठं जास्त, असं पिरियॉडिक आहे किंवा एक प्रॉपर आहे, रेग्युलर म्हणू आपण. त्यामुळे काय तर तो अशा आवाजाला काय होतं आपण प्रॉपर साऊंड म्हणू. पण असा जर नसेल म्हणजे आवाज आपल्याला प्रॉपर समजत नसेल तर अशाला काय आपण नॉईज म्हणत असतो. त्यामुळे हा सुद्धा काय तर बरोबर आहे. आन्सर येणार काय तर सी आणि डी ते बरोबर असणार आहे. टॉपिक लक्षात ठेवा कोणता आहे ते. नेक्स्ट, पुढचं काय तर बघा, खालील विधाने विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना मार्ग बदलतो. एक्झॅक्टली मागचाच जो पहिला जो प्रश्न होता जो लाईट वरचा होता, हा सुद्धा लाईट वरचाच आहे. की ज्या वेळेस एखादी प्रकाश, लेट्स से की सपोज हा ग्लास आपण एअर कन्सिडर करू म्हणजे हवा, आणि हा इथं ग्लास कन्सिडर करतोय म्हणजेच काय तर काच. एखादी लाईट रे तो जर असा एखादी लाईट रे या काचेवर जर पडला तर अशा वेळेस काय असणार की काच हा ट्रान्सपरंट मीडियम असल्यामुळे दुसऱ्या माध्यमात तो लाईट जाणार आहे. पण काय तो लाईट काय सरळ जातो का. मी एक काम करतोय, इथं एक परपेंडिक्युलर टाकतोय ज्याला काय तर आपण नॉर्मल म्हणतो, स्तंभिका म्हणतो. तर हा लाईट रे काय असा सरळ जातो का तर सरळ न जाता हा काय करतो, हा थोडासा बेंड होतो. याच प्रॉपर्टीला काय म्हणतात तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी पेन्सिल घेतली आणि एखाद्या ग्लासमध्ये बघा, काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि पेन्सिल टाका, तर आपल्याला काय दिसते की ती पेन्सिल आहे थोडीशी बेंड झालेली दिसते. बेंड तर ऍक्च्युली होत नाही पण आपल्याला तसा भास होतो, बरोबर. आणि तो जो कॉन्सेप्ट आहे किंवा तो फिनॉमिनॉन आहे, त्याच्या मागे जो फिनॉमिनॉन आहे तो ऍक्च्युली आहे काय तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच आहे, प्रकाशाचे अपवर्तनच आहे. ठीक आहे, तर बघा की काय दिले की ज्या वेळेस लाईट प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना तो मार्ग बदलतो. एक्झॅक्टली बदलत आहे, तो सरळ गेलेला नाही. असं का होत आहे, कारण या हवेमध्ये प्रकाशाचा जो वेग आहे तो वेगळा आहे आणि या ठिकाणी काय तर तो वेग वेगळा आहे. आणि ह्या वेगवेगळा वेग असल्यामुळे काय तर तो मार्ग बदलतो. हे तुम्हाला कुठं वाचायला मिळेल तर 10व्या वर्गातील 6वा चॅप्टर ते मागे सांगितलं तोच आहे है ना. म्हणजे बघा की प्रकाश एका पारदर्शक दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच काय म्हणतात तर प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटल्या जातं. याचा अर्थ काय की दोन्ही पण काय तर ते दोन्ही पण बरोबर आहेत. आणि याचा जर कारण जर बघितला तर तो कारण काय तर तो बी आहे की मार्ग का बदलत आहे, कारण प्रकाशाचा वेग हा प्रत्येक मीडियम मध्ये प्रत्येक माध्यमामध्ये तो वेगवेगळा आहे. म्हणून आन्सर येणार काय बघा, विधान असत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण काय तर ते बी आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न येऊ. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त रिकामी जागा इलेक्ट्रॉन असू शकतात. आता अणूच्या, कारण ॲटमचा जर स्ट्रक्चर बघितला तर तो काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जो न्यूक्लियसमध्ये असतो आणि इलेक्ट्रॉन आहे ते काय तर प्रत्येक ऑर्बिटमध्ये आहे ते फिरत असतात. पण या प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिरू शकतील यासाठी काय तर एक लिमिट आहे. यासाठी एक लिमिट आहे की त्या लिमिटपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये फिरू शकत नाही. मग ते किती असू शकतात तर बघा ते कसं काढता येईल. बघा बोरच्या प्रारूपानुसार, म्हणजे बोर जो सायंटिस्ट होता त्यांनी काय तर हा मॉडेल दिला होता की ॲक्च्युली 3-4 सायंटिस्ट आले होते आणि फायनल जो ॲक्सेप्टेड, आता जो आपण ॲक्सेप्टेड मॉडेल आहे तो मॉडेल हा आहे जो बोरने काय तर बऱ्यापैकी तो मॉडेल दिला होता. पूर्णचा पूर्ण त्याचा बरोबर होता असं नाही, पण बऱ्यापैकी काय तर हा मॉडेल दिला होता की न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय तर ते फिरत असतात. तर हा बोरचा मॉडेल होता. इलेक्ट्रॉन्स स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. या प्रत्येक ऑर्बिटला काय असते तर एक विशिष्ट ऊर्जा असते.
म्हणजे या ऑर्बिटमध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन फिरतील त्यांची जी एनर्जी आहे, एनर्जी लेवल आहे ती काय तर ती सारखीच असणार आहे, असं याचा अर्थ झाला. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचात पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच, म्हणजेच काय की या न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे. याला N1, याला N2, याचा अजून जर असेल तर त्याच्यामध्ये फिरणारा त्या ऑर्बिटला आपण N3 असं लिहिला जातो. याला डिनोट करतात कशाने तर N ने, आणि N ची व्हॅल्यू काय येणार तर 1 2 3 4 असं असणार आहे. किंवा अजून काय डिनोट करतात तर याला K, याला L, M, त्यानंतर परत N असं काहीतरी याला डिनोट केल्या जातं. आता पुढे बघा काय दिले, प्रत्येक कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात ते या फॉर्म्युल्याने काढता येईल 2n². याचा अर्थ काय की बघा की या पहिल्यासाठी n = जर 1 असेल तर मग याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात तर 2n², म्हणजेच काय की 2 × 1, इथं जर 1 पुट केलं तर 1² 1 = 2, म्हणजे या पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. याचा अर्थ इथं बघा की तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलाय, तो मी करून घेतो इथं की k साठी हा पहिला k आहे, n = 1 आहे, तर अशा वेळेस 2n² जर व्हॅल्यू पुट केलं तर किती येणार तर 2 येणार. तेच L = म्हणजे दुसरा आहे L, त्यासाठी n = 2 आहे, त्यामुळे 2 × इथे येणार 2², 2 × 4 गुणाकारामध्ये 2, इथं किती येणार तर 8. आता तिसऱ्यामध्ये इथं 3, 2 × इथं 3², 3चा वर्ग 9 गुणाकारामध्ये 2 किती येणार तर 18. म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ज्याला M ने सुद्धा डिनोट करतात त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तर मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. बोरचा मॉडेल आहे आणि अगदी सोपी आहे, 8व्या वर्गातच काय तर हे दिलेलं आहे याबद्दलची माहिती. तिथं जाऊन हे परत रिलेटेड टॉपिक पूर्ण रिवाइज करायचं आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, केमिस्ट्री मधला फार महत्त्वाचा टॉपिक आहे. नेक्स्ट बघा पुढचा, एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा. कॅल्क्युलेट द मिलर इंडायसेस. काय म्हणतोय बघा याला, मिलर इंडायसेस ऑफ द फेस हॅव्हिंग द फॉलोइंग इंटरसेप्ट्स विथ द 3 ॲक्सिस परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता हा जो मिलर इंडायसेसचा जो कॉन्सेप्ट आहे हा ॲक्च्युली आपल्या 12व्या वर्गापर्यंत अभ्यास करायला मिळतच नाही. हा तुम्हाला BSc किंवा MSc मध्ये मिळेल है ना. म्हणजे थोडासा हा नक्कीच बरेच विद्यार्थी म्हणजे ज्यांनी BSc MSc केलेलं नाही आहे त्यांसाठी काय तर हा नवीन आहे किंवा कधी वाचण्यात आलेला नसेलही है ना. मी एक थोडक्यात सांगून देतो जर पुढचा एखादी प्रश्न आलाच, कारण आयोग दरवर्षी कुठला तरी एखादी असा प्रश्न बाहेरचा थोडासा टफ BScचा किंवा MScचा घेऊन नक्कीच येतो. त्यामुळे थोडंसं माहीत असू द्या किंवा परत एखादी असा प्रश्न आला तर त्यावेळेस तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे, कारण सॉल्व्ह करायला फार सोपी आहे. जरी तो ऐकून वाटत असेल की अरे BScचा प्रश्न आला खूप कठीण असेल, नाही, फक्त तो समजून घ्या की काय आहे आणि मेथड आहे ना ती फार सोपी आहे. काय असते की मिलर इंडायसेस की एखादी जर असा प्लेन आहे, असा जर एखादी प्लेन आहे तर हा जर एखादी सॉलिड आहे, सॉलिडचा जर प्लेन आहे तर याच्यावर काय आहे तर आपल्याला माहित आहे की असे काय तर खूप सारे पार्टिकल्स पासून काय तर हा तयार झालेला असतो है ना. आता जर हे जर पार्टिकल्स असतील, छोटे छोटे ॲटम्स मॉलिक्युल्स असतील तर यांच्यामध्ये बघा की जर मी हा असा जर एक प्लेन जर काढला, असा जर एक प्लेन काढला, तसंच सिमिलर हा पण एक प्लेन आहे, तसंच सिमिलर हा एक प्लेन आहे, इकडे जर हा प्लेन कन्सिडर केला तर मग सिमिलर हा पण आहे. याचा अर्थ काय की जर मी याचा अभ्यास केला तर मला याचा अभ्यास किंवा याचा अभ्यास करणं काय तर कंपॅरेटिव्हली मग अजून जास्त सोपी आहे. याचा अभ्यास केला तर याचा अभ्यास करणं सोपी आहे. आणि म्हणून हे प्रत्येक प्लेन कसे लिहिता येतील यासाठी कशाचा यूज केला जातो तर मिलर इंडायसेसचा यूज केला जातो. आणि त्याचे इंटरसेप्ट्स काढण्यासाठी मग ते कसं काढता येईल तर बघा की हा जो प्लेन आहे याला आपल्याला 3 ॲक्सिसवर, कारण 3D स्ट्रक्चर मध्ये जर ठेवला तर आपल्याला 3 ॲक्सिसवर काय तर त्याचे प्लॉट्स म्हणजे प्रत्येक पॉईंटचे जी व्हॅल्यूज आहेत ती आपल्याला लिहिता येतात है ना. म्हणजे सपोज मी एखादी हा असा कन्सिडर करतो की हा असा प्लेन आहे. याचा अर्थ काय की या ठिकाणी बघा की ही इथं झेडची, हा सपोज झेड आहे, हा एक्स आहे आणि हा वाय, तिथं झेडची व्हॅल्यू काहीतरी राहणार, इथं एक्सची व्हॅल्यू काहीतरी राहणार, पण तो वाय वर आलेला नाही त्यामुळे वायची व्हॅल्यू किती राहणार 0 राहील है ना. मग हा प्लेन नेमका आहे कुठं त्यानुसार काय तर त्याचे या पद्धतीचे हे जे व्हॅल्यूज आहेत हे लिहिले जातात. त्याचे इंटरसेप्ट कसं काढतात ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर काय करायचं, हे जे व्हॅल्यूज दिलेत कोणकोणते बघा, 3 ॲक्सिस इथं ABC दिलेलं आहे, त्याचे व्हॅल्यूज फक्त आपल्यासाठी कामाचे आहेत 2, 3 आणि 4. तर याचे इंटरसेप्ट काढण्यासाठी त्याचं काय करू आपण तर रेसिप्रोकल केलं जातं. म्हणजे इथं 1/2, 1/3 आणि इथं काय येणार तर 1/4. हे केल्यानंतर यांना सगळ्यात जवळच्या इंटेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय की बघा इथं 2, 3 आणि 4 कोणत्या संख्येने या सर्वांनाच गुणाकार होतो, कोणत्या असा या तिघांचा एलसीएम काढू आपण की या तिघांचा पण म्हणजे 2, 3 आणि 4चा एलसीएम, कारण आपल्याला इंटेजरमध्ये कन्वर्ट करायचे, पूर्ण संख्यामध्ये कन्वर्ट करायचे. तर या 2, 3, 4चा एलसीएम येतो किती तर 12. तर 12 जर आणायचं आहे तर मला इथं काय करतो मी 12 ने सगळ्यांना गुणाकार करतो. तर याला मी 12 ने गुणाकार केला, इथं पण केला आणि इथं पण केला. इथं 12 ने गुणाकार केला तर हा येतो 6, इथं 12 ने केला तर बघा इथं 4चा भाग जातो आणि इथं भाग दिला तर इथं 3 येतो. म्हणजे आपल्याला जो इंटरसेप्ट आहे ते काय मिळालं तर 6, 4 आणि 3 पहिला जो ऑप्शन आहे तो असणार आहे.
काय करायचं अगदी सोपी आहे. यानंतर मिलर इंडायसेस आणि इंटरसेप्ट्स आला तर काय करायचे, ह्या ज्या दिलेल्या संख्या आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे आणि त्याला एका अशा संख्येने जो जनरली आपण ज्याला एलसीएम म्हणतो, एलसीएमने काहीतरी गुणाकार करायचा, तोच काहीतरी आन्सर असणार आहे. किंवा इथे एक बघा की असा कोणता ऑप्शन आहे बघा, इथं 2 गुणाकार 6 12 होतात, 3 गुणाकार 4 12 होतात, 4 त्रिक 12 होतात. या पद्धतीने सुद्धा काय तर तुम्हाला तुक्का मारता येईल जर वेळेवर जर नाहीच आठवलं तर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा मिलर इंडायसेस काय आहे ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे तर बघा, पुढचा प्रश्न परत एक न्यूमेरिकल होता केमिस्ट्रीचा. जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेकंदाकरिता प्रवाहित केला तर, म्हणजेच काय आहे की सपोज एक जर असा हे घेतला आपण NaCl है ना, बघा कशामधून दिले की सोडियम क्लोराईड म्हणजेच काय की NaCl वितळलेल्या म्हटलंय, वितळलेल्या म्हणजेच काय की लिक्विड अशा NaCl मधून काय तर आपण असे 2 रॉड टाकलेत आणि काय तर हे बॅटरीला असं कनेक्ट केलं. तर मग अशा वेळेस काय होणार की यातले हे जे सोडियम आणि क्लोराईड आहेत हे वेगवेगळे होतात आणि एक कुठल्या तरी एकाला आणि दुसऱ्याकडे काय तर तो जमा होतो. हा सगळा जो कॉन्सेप्ट आहे यालाच काय तर इलेक्ट्रोलिसिस म्हटलं जातं, इलेक्ट्रोलिसिस. त्यामुळे इलेक्ट्रोकेमिस्ट्री असा टॉपिकच आहे. कुठं अभ्यास करायला मिळेल तुम्हाला, 12व्या वर्गातच मिळेल, त्याच्या आधी हा अभ्यास करायला मिळत नाही. 12व्या वर्गामध्ये 5वा चॅप्टर आहे ते आहे. आता ते जर आहे तर मग अशा वेळेस किती ग्रॅम सोडियम कशावर जमा होणार, ॲनोडवर की कॅथोडवर, तेच तर आपल्याला घ्यायचं आहे ना. ॲनोडवर किती होणार आणि कॅथोडवर काय होणार तेच काय तर आपल्याला घ्यायचं आहे. बघा त्यासाठी काय तर हा फॉर्म्युला आहे, किती ग्रॅम होणार त्यासाठी काय तर फॉर्म्युला दिलेला आहे. यालाच ॲक्च्युली फॅरेडेज लॉ म्हणतात. जो फॅरेडेज लॉ हा NCERT मध्ये नाव आहे, पण स्टेट बोर्डमध्ये फॅरेडे लॉ हा वर्ड यूज केलेला नाहीये. डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला दिला आहे, सगळा कॉन्सेप्ट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर बघू आपण की नेमकं काय आहे. बघा फॉर्म्युला काय तर हा फॉर्म्युला आहे आणि हा जो स्क्रीनशॉट इथे दिसत आहे तुम्हाला, हा त्या पुस्तकांमध्ये जो CuSO4चा एक्झाम्पल दिले त्याचा एक्झाम्पल आहे, त्यामुळे त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्या कामाचे नाहीत, पण फॉर्म्युला दिलेला आहे तोच बघू आपण आणि त्यानंतर हे काही अजून रिलेटेड कॉन्सेप्ट्स आहेत ते पण कव्हर करू. बघा काय फॉर्म्युला की मास एखाद्या कॅथोड असू द्या किंवा ॲनोड असू द्या, ज्यासाठी कॉमन टर्म आहे इलेक्ट्रोड, त्या इलेक्ट्रोडवर किती मास जमा होणार तो याच फॉर्म्युलेने आपल्याला काढता येईल. की फॉर्म्युला आहे काय तर इथं मी सरळ लिहितोय की I × T डिवायडेड बाय 96500 इंटू मोलर मास, मोलर रेशो इंटू मोलर मास. ठीक आहे. नेक्स्ट W इक्वल टू, आता करंट किती आहे बघा, इथं करंट किती आहे तर 100 अँपिअर आहे, त्यामुळे इथं मी 100 ठेवतोय. त्यानंतर टाइम किती आहे तर 965 सेकंद आहे, डिवायडेड बाय 96500. त्यानंतर आपण जर काढलं की मोलर रेशो कोणाचा काढू, आधी आपण सोडियमचा काढून घेऊ. तर सोडियमचा मोलर रेशो काढण्यासाठी बघा हा फॉर्म्युला आहे. आता ज्या वेळेस हा NaCl आणि त्यावर आपण इलेक्ट्रोलिसिस करू तर त्यावेळेस रिॲक्शन बघा हे होतात, म्हणजे 2 क्लोरीन त्यापासून काय तर क्लोरीन गॅस आणि काय तर 2 इलेक्ट्रॉन मिळतात आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे ते कोणासोबत या सोडियम सोबत रिॲक्ट होऊन काय तर 2 सोडियम मिळणार आहे. आता याचा जर आपल्याला मोल रेशो काढायचे तर मोल्स ऑफ प्रोडक्ट, सोडियमचा काढून घेऊ आपण, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन द हाफ रिॲक्शन अँड मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिॲक्शन. काय दिले बघा इथं की मोल रेशो काढायचे, प्रोडक्ट किती आहे, किती तयार होत आहे. जसं आता सोडियमचं काढायचे तर 2 तयार होत आहे, हाफ रिॲक्शन मध्ये किती होणार तर 1च होणार. त्यामुळे हा मोल रेशो सोडियमचा काढायचे तर इथं 1 येणार आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द हाफ रिॲक्शन, पूर्ण रिॲक्शन मध्ये किती आहे तर 2 इलेक्ट्रॉन आहेत, एका याच्यामध्ये किती येणार तर 1. त्यामुळे मोल रेशो सोडियमचा किती आला तर 1. इथं व्हॅल्यूज पुट केलं मी तर बघा काय येणार, इथून इंटू 1 आणि इंटू परत काय तर मोलर मास आहे. सोडियमचा मोलर मास किती येतोय तर तो 23 येतो, तर 23 ने पण गुणाकार केला. नेक्स्ट काय मिळालं तर बघा की 96500 यांचा गुणाकार केला तर तो पण तेवढाच होते, तर आपण कॅन्सल करून घेऊ. राहिलं काय 1 × 23 तर हा 23 येणार. 23 ग्रॅम कोणाचा तर ऑफ सोडियम हा डिपॉझिट होणार आहे. कोणावर होणार तर बघा की सोडियम कसा आहे तर तो पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह नेहमी लक्षात ठेवा की तो कॅथोडवर नेहमी कशावर तर तो कॅथोडवर, पॉझिटिव्ह नेहमी कॅथोडवर काय तर जमा होणार आहे. का, कारण कॅथोड हा निगेटिव्ह टर्मिनल असतो आणि कॅथोड जर निगेटिव्ह टर्मिनल असेल त्याकडे पॉझिटिव्ह आहे, ऑब्व्हियस आहे, अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे इथं येणार काय की 23 ग्रॅम सोडियम कशावर तर कॅथोडवर तो जमा होईल किंवा निक्षेप होईल असं आपल्याला म्हणता येईल. सिमिलर जर आपण क्लोरीनचं जर काढलं तर बघा काय येते, क्लोरीनचा परत इथं फॉर्म्युला ठेवून देऊ आपण की W इक्वल टू I × T × 96500 इंटू मोलर रेशो इंटू मोलर मास. कोणाचा घ्यायचा आता आपल्याला क्लोरीनचा, करंट परत तेवढंच आहे 100 इंटू 965 डिवायडेड बाय 96500 मोलर रेशो. आता क्लोरीनचा आपण मोलर रेशो काढून घेऊ परत, किती येणार तर बघा प्रोडक्ट फॉर्म इन द हाफ रिॲक्शन, किती प्रोडक्ट तयार होत आहेत तर 2, त्यामुळे हाफ रिॲक्शन मध्ये 1 घेऊ.
नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिएक्शन किती होत आहेत तर इथं 2 इलेक्ट्रॉन, त्यामुळे इथं किती येणार तर 1, त्यामुळे आन्सर येणार काय तर 1 येणार आहे, त्यामुळे हा 1 येणार. आणि क्लोरीनचा मोलर मास बघा 35.5. परत यांचा गुणाकार यासोबत कॅन्सल करतो, गुणाकार आलं काय तर 30.55. परत आता हा क्लोरीन लक्षात ठेवा की निगेटिव्ह असणार आहे आणि निगेटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होईल तर पॉझिटिव्ह, म्हणजेच काय तर तो ॲनोडवर होणार आहे. 35.5 ग्रॅम क्लोरीन वायूचा ॲनोडवर काय तर निकास होणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हा जो न्यूमरिकल आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. सोडियम क्लोराईड बद्दल दिलाय आणि प्रश्न तर आपल्याला सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl बद्दल तर विचारले, पण शाळेच्या पुस्तकामध्ये आपल्याला CuSO4 हा सॉल्व्ह करून दिलंय, त्याचाच यूज करून काय तर आपल्याला हा सॉल्व्ह करता येईल. चॅप्टर तेवढं लक्षात ठेवा आणि ते कसं सॉल्व्ह केले सगळ्या गोष्टी शाळेच्या पुस्तकामध्ये डिटेल दिलेल्या आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा होता की प्लॅटिहेल्मिन्थिसला अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन करता येतं. प्लॅटिहेल्मिन्थिस जर बघितलं तर ॲक्च्युली काय आहे की प्राणी जे आहे, पूर्ण प्राणी ॲनिमल किंगडम जो आहे त्यामध्ये जर पूर्ण आपण त्यांना फायलममध्ये जे पण 10 फायलम्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण डिवाइड केलं तर त्यापैकी एक फायलम म्हणजेच काय तर तो प्लॅटिहेल्मिन्थिस असतं, ज्याला अजून एक दुसरं एक नाव आहे तो म्हणजेच काय तर चपटेकृमी. आता प्रत्येक वेळेस चपटेकृमीच राहील असं नाही आहे, त्यामुळे कधी कधी आयोग डायरेक्ट याला प्लॅटिहेल्मिन्थिस सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे मराठीत लिहिणार प्लॅटिहेल्मिन्थिस म्हणून. ठीक आहे, आता याच्याबद्दलची जर माहिती जर घ्यायची म्हटलं तर बघा हा चार्ट, छान एक चार्ट आपल्याला 10व्या वर्गात 6वा चॅप्टर आहे त्यामध्येच दिलेला आहे. 10व्या वर्गामध्ये लक्षात ठेवायचे 2 पुस्तकं असतात, सायन्स 1 आणि सायन्स 2. तर ही सायन्स 2 ची पुस्तकं आहे त्यामध्ये दिलेलं आहे. चपटेकृमी त्याच्याबद्दलची माहिती जर बघायची असेल तर बघा हे काय तर देहगुहाहीन आहे. देहगुहाहीन म्हणजेच काय तर ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे ते राहत नाही. आता बॉडी कॅव्हिटी राहत नाही म्हणजे काय की गॅप्स राहत नाही, म्हणजे बॉडी 2 भागांमध्ये 2 लेयर्समध्ये काय तर कॅव्हिटी राहणार नाही, म्हणजेच काय तर देहगुहाहीन म्हणतात त्यालाच. आता लक्षात ठेवा की हे जे प्रकार असतात, देहगुहाहीन असू द्या किंवा फसवी देहगुहा किंवा खरी देहगुहा, हे तीनही प्रकार नेहमी ट्रिप्लोब्लास्टिकचेच असतात. म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये 3 लेअर पासून तयार झालेले शरीर आहे तशांमध्येच काय तर हे राहतात. म्हणजेच काय असेल तर हा ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहे, देहगुहाहीन असणार. आणि अजून बघा काय दिले, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट. हा असिलोमेट म्हणजेच काय तर त्याला मराठीमध्ये काय तर देहगुहाहीन म्हणतात. परत सांगतोय कारण मी आधी पण याच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलंय की आयोग प्रत्येक वेळेस एक्झॅक्ट मराठीमधलाच ट्रान्सलेट करून यूज करेल वर्ड अशी गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून काय तर जरी तुम्ही मराठी मीडियमचे असणार तरी पण काही इंग्लिशमधले वर्ड्स हे पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. जमेल तिथपर्यंत इंग्लिशवालेच लक्षात ठेवा, कारण इव्हन इंटरनेटमध्ये जरी शोधायचं म्हटलं तुम्हाला कंटेंट तर तुम्हाला इंग्लिशमध्ये लगेच सापडेल, मराठीमध्ये सगळा कंटेंट अवेलेबल नाहीच आहे. आणि आयोग पण प्रश्न बघितले तर लक्षात येत आहे की इंग्लिशवाले शब्द वापरत आहेत. ठीक आहे, तर हा जो आहे याला असिलोमेट म्हणतात. फसवी देहगुहा म्हणजेच काय तर सिडोसिलोमेट म्हणतात. आणि याला काय तर याला सिलोमेट म्हटलं जातं, ज्याला खरी देहगुहा आहे. तर हा काय तर असिलोमेट आहे ते बरोबर आहे. आणि त्यासोबत काय तर ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आता सांगितलं होतं की हे जर असेल तर हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. आणि हा जो शब्द आहे बघा फ्लॅटवर्म, हा सगळ्यांमध्ये सारखाच आहे. यालाच प्लॅटिहेल्मिन्थिसला फ्लॅटवर्म सुद्धा दुसरा एक नाव आहे, किंवा मग मराठीमध्ये काय तर चपटेकृमी हा एक लक्षात ठेवा है ना. फ्लॅट म्हणजे काय तर चपटे आणि वम म्हणजे काय तर कृमी, तर त्यामुळे तो एक्झॅक्ट ट्रान्सलेट केला इथं फ्लॅटवर्म म्हणून. ठीक आहे, त्यामुळे आन्सर याचं येणार काय तर तो पहिलाच आहे, तो येणार आहे. ठीक आहे, बाकीच्या बद्दलची बघा की याच्यामधून तुम्हाला या चार्टमधून हा प्रश्न सहज सॉल्व्ह करता येतो. बाकीच्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. टोटल 10 फायलम आहेत, ते 10ही फायलम तुम्हाला चांगलं अभ्यास करायचं आहे. बरं, परत एक लक्षात ठेवा की काही टॉपिक आहेत हे ऑलरेडी आपण एऑनच्या यूट्यूब जो चॅनल आहे त्यावर ऑलरेडी मी रेकॉर्ड करून टाकले आहे, जसा हा ॲनिमल किंगडम वगैरे याबद्दलची सुद्धा काही थोडक्यात माहिती हे ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. आता जो चार्ट सांगितला होता तो चार्ट वगैरे पूर्ण डिटेल आपण घेतलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथून पण तुम्हाला ते चांगलं रिवाइज करता येईल. नेक्स्ट, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनपेशींची आवश्यकता असते. द्विविभाजन, द्वि म्हणजे काय तर 2 तुकडे होणे, विभाजन म्हणजे काय की तुकडे होणे है ना, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर बायनरी फिशन म्हटलं जातं. की बायनरी फिशनसाठी अमिबाला किती जनपेशींची आवश्यकता असते. आता बघा की अमिबा जो आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, प्रजनन कसं होतं, तर 2 प्रकार आहेत. एक आहे काय तर द्विविभाजन आणि दुसरा आहे काय तर ज्याला मल्टिपल फिशन सुद्धा म्हटलं जातं. हा काय तर बायनरी फिशन आणि याला काय तर बहुविभाजन किंवा इथं दिलेलं नाही आहे पण तो एक लक्षात ठेवा की बहुविभाजन म्हणजेच काय तर मल्टिपल फिशन तर दोन्ही प्रकारे होते. पण दोन्ही प्रकारे जरी होत असलं तरी पण त्याच्यासाठी जो जनक पेशी आहे म्हणजे पॅरेंट जो अमिबा आहे ज्याच्यापासून काय तर नवीन जे नवजात अमिबा तयार होणार आहे ते तयार होणार आहे, तर तो जनक पेशी आहे तो एकच असतो, कारण हा असेक्झुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे है ना. कारण अमिबामध्ये लक्षात ठेवा नेहमी की असेक्झुअल रिप्रोडक्शनच होते, सेक्झुअल होत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की जनक पेशी किती असते तर त्या एकच असणार आहे. मग तो कोणताही प्रकार असेल, मल्टिपल फिशन असेल
किंवा बायनरी फिशन असेल. फक्त एवढं यासोबत एक लक्षात ठेवा की जनक पेशी एक असतो, त्यासोबतच काय तर अमिबामध्ये दोन्ही प्रकारचे पॉसिबल आहेत. ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती आहे तर अशा वेळेस बायनरी फिशन साधे द्विविभाजन होतं, आणि ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती आहे त्यावेळेस मल्टिपल फिशन आहे ते होत असतं. नेक्स्ट, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी कुठं आढळतात तर कुफरच्या पेशी बघा आपल्याला कुठं अभ्यास करायला मिळेल की 11 वर्गातील बायोलॉजी बुक आहे त्यामध्ये चॅप्टर 14 आहे, त्यामध्ये तुम्हाला ते अभ्यास करायला मिळेल की लिव्हर बद्दलची माहिती दिलेली आहे. आणि लिव्हर हा कशापासून तयार झालेला असतो बघा की इन द सायनोसॉइड्स फॅगिओसिटिक सेल्स कॉल्ड कुफर सेल्स आर प्रेझेंट. कशामध्ये असणार तर ते लिव्हरमध्ये आहे, ते लिव्हरमध्ये असणार आहे. लिव्हरशी रिलेटेड अजून एक तुम्हाला मी एक शॉर्टकट ट्रिक सांगतोय की काही तुम्हाला ऑप्शन्स हे एलिमिनेट करायला नक्कीच मदत होईल. जसं लिव्हरच्या सेलला हेपॅटिक सेल सुद्धा म्हटल्या जातं. काय म्हणतात तर हेपॅटिक सेल सुद्धा म्हणतात. आता ज्या ज्या ठिकाणी असा जर वर्ड आला हेपॅटिक हेपर असा जर वर्ड आला तर तो नक्की तुम्हाला कशासोबत गेस करता येईल तर तो लिव्हर सोबत आहे, तो गेस करता येईल. आता हा लिव्हर झाला की हेपर असा जर वर्ड आला तर तो लक्षात ठेवायचे तुम्हाला की लिव्हर आहे. कार्डियाक असा जर वर्ड आला तर तो नेहमी लक्षात ठेवा की तो हार्टशी रिलेटेड, म्हणजे असे याच्याशी रिलेटेड थोडाफार मॉडिफाय करून जर शब्द आला तर तो हार्टशी रिलेटेड. रेनल असा जर वर्ड आला किंवा रेनलशी रिलेटेड जर आला तर तो किडनी संबंधित असणार आहे. आणि त्यासोबतच पल्मनरी असा जर वर्ड आला तर तो लंगशी रिलेटेड असणार आहे. यावरून तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत ते गेस करण्यात नक्कीच मदत होणार है ना. तर इथं कुफर पेशी लक्षात ठेवा, कुफर पेशी डायरेक्ट दिलेला आहे की ते कशामध्ये असतात तर ते लिव्हरमध्ये असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे की कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचे प्रामुख्याने विचार करावा. आता हा अगदी फार जनरल प्रश्न होता, म्हणजे विशेषतः याच्यात माहिती असली पाहिजे किंवा वाचलेलं असेल तरच सॉल्व्ह करता येईल असा अगदी प्रश्न होता. कारण कीटकनाशक म्हणजे काय ज्याला आपण इन्सेक्टिसाइड म्हणतो, तर इन्सेक्टिसाइड कसं निवडायचं आहे हे ऑप्शन एलिमिनेट करून तो सहज मार्क येईल. जसं बघा इथं काय कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड ऑब्वियस आहे की कीटकनाशक कोणता वापरायचा, कोणत्या कीटकांवर कोणतं चालतं, कोणतं यूज करायला पाहिजे याची माहिती असायला पाहिजे. दुसरं काय तर नाशकाची काय तर कार्यक्षमता म्हणजे ते किती इफिशियंट आहे, किती त्याची मात्रा यूज करायला लागेल वगैरे हे पण, आणि ते तिथं पण दिले की त्याची किती मात्रा यूज करायला लागेल ते पण तर काय तर बरोबर आहे. पण कीटकनाशकाचा रंग हा योग्य आहे का, हा योग्य नाही. रंग कोणता असायला पाहिजे हे आपल्या कोणत्याही कामाचा नाही. कीटकनाशक आहे त्याचं पर्पज आहे की ते कीटकांना मारायला पाहिजे, बरोबर ना. इन्सेक्टिसाइड्स आहे ते इन्सेक्ट्सला मारायला पाहिजे, हा त्यांचा पर्पज आहे. त्यामुळे त्याचा रंग काय असेल ते कामाचं नाही. मारण्यासाठी काय तर त्याची मात्रा किती प्रमाणात असायला पाहिजे, कार्यक्षमता आणि त्याची योग्य निवड ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आता याचा आन्सर जो आहे ना तो तुम्हाला स्पेसिफिक एका ठिकाणी ते मिळणार नाहीये. तुम्हाला हा टॉपिक दिलाय बघा की 11 वर्गामध्ये ऍग्रिकल्चर आणि टेक्नॉलॉजीचा जो बुक आहे त्याचा चॅप्टर 11 आहे. त्यामध्ये चॅप्टर 11 मध्ये पेस्ट अँड डिसीज कंट्रोल हा टॉपिक आहे. याच्यामध्ये हा टॉपिक पूर्ण वाचल्यानंतर थोडी आयडिया काय तर तुम्हाला या प्रश्नामध्ये दिली. एक्झॅक्ट डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळणार नाही, पण इन्सेक्टिसाइड बद्दलची जी माहिती आहे तुम्हाला या चॅप्टर मध्ये काय तर पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. म्हणजे हा प्रश्न फार जनरल विचारला होता, पण टेक्निकल प्रश्न जर विचारला तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. पुढचा प्रश्न काय तर खालीलपैकी वनस्पतींमध्ये कोणत्या मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडलेला आहे. इथं जोड्या दिलेल्या आहेत की कोणता मूलद्रव्य आहे, झाडांमध्ये कोणता मूलद्रव्य आहे आणि त्यांच्या कार्य काय आहे हे इथं काय तर दिलेले आहे. आता हा पूर्ण चार्ट जो सगळा स्क्रीनशॉट आहे हा 11वीतील बायोलॉजी चॅप्टर आहे, त्यामध्ये चॅप्टर 7 आहे त्यामध्येच काय तर हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सगळीच माहिती दिलेली आहे, फक्त हे 4 न्यूट्रिएंट्स नाही सगळ्याच न्यूट्रिएंट बद्दलची. म्हणजे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा काय तर तुम्हाला हा प्रश्न किंवा हे माहिती आहे ते अभ्यास करता येईल. या प्रश्नाचा आन्सर काय तर बघा की गंधक म्हणजे काय तर सल्फर हा केंद्रक आम्लाचा घटक आहे का तर तो नाहीये. कारण सल्फर बघा कशामध्ये केंद्रक आम्ल म्हणजे काय ज्याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. फॉर एक्झाम्पल डीएनए किंवा आरएनए डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्यामुळे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय तर केंद्रक आम्ले त्याचा घटक नाही, कारण सल्फर कन्स्टिट्यूएंट ऑफ सर्टेन प्रोटीन व्हिटॅमिन थॅक्टिन बायोटिन किंवा फेरोडॉक्सिन यामध्ये काय तर आपल्याला ते पाहायला मिळतं, पण ते न्यूक्लिक ऍसिडचा काय तर कंपोनंट नाहीये. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर गंधक येणार आहे. नोट्स लक्षात ठेवा, कुठं अभ्यास करायला मिळेल ते लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कारण जर आपण बॉटनीवरचे जर प्रश्न जर बघितले आयोगाने विचारले तर 2 प्रकारचे प्रश्न सर्वात जास्त विचारले, ते म्हणजे काहीतरी न्यूट्रिएंट्स
म्हणजे प्लांटचे न्यूट्रिएंट आणि दुसरं काय तर प्लांटचे जे डिसीजेस आहेत ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण काय तर बघा. रिकव्हरी जागा हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी म्हणजे काय तर असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय की पूर्ण हवेमध्ये सगळ्यात जास्त भाग आहे तो पुन्हा नायट्रोजनचा आहे आणि त्याचा यूज प्लांटला पण आहे, त्याचा यूज ॲनिमल्सला आपल्याला पण आहे. पण हा जो नायट्रोजन आहे आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही. म्हणून काय काही बॅक्टेरिया असे आहेत ते काय करतात तर ते नायट्रोजनचा कन्व्हर्जन नायट्रोजन पासून बनणाऱ्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करतात. जसे फॉर एक्झाम्पल नायट्राइट आहे किंवा नायट्रेट आहे किंवा अमोनिया आहे असे काही जे नायट्रोजनस कंपाऊंड आहे त्यामध्ये कन्वर्ट करतात. तो कंपाऊंड झाडं घेतात आणि त्यांना मग काय तर त्यामध्ये जो नायट्रोजन आहे तो काय तर ॲनिमल्स किंवा ह्युमन आहे ते काय तर कन्झ्युम करतात. या पद्धतीने आपल्याला किंवा प्लांट्सला किंवा बाकी ॲनिमल्सला काय तर नायट्रोजन आहे तो मिळत असतो. आता हे जे बॅक्टेरिया आहेत बघा की हे काही बॅक्टेरिया आहेत हे सिम्बायोटिक आहेत तर काही असिम्बायोटिक आहे किंवा असिम्बायोटिक सुद्धा म्हणतात ज्याला फ्री लिव्हिंग सुद्धा म्हटल्या जातं. याचा अर्थ काय की सिम्बायोटिक म्हणजे काय की झाडाला पण फायदा होईल आणि बॅक्टेरियाला पण फायदा होईल. जसं कडधान्यांच्या झाडांच्या मुळांच्या गाठीमध्ये काहीतरी बॅक्टेरिया असतात ते गाठी त्याच्यामुळेच येतात. त्याच्यामुळे काय तर त्या बॅक्टेरियाला त्या झाडापासून अन्न मिळतो, कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि झाडाला त्या बॅक्टेरियापासून काय तर नायट्रोजनियस जे कंपाऊंड्स आहेत ते मिळत असतात. म्हणजे दोघांना पण फायदा आहे. अशाला काय तर सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणतात. याचे काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट रायझोबियम आहे हा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट दुसरा कोणता आहे तर फ्री लिव्हिंग ऑर नॉन सिम्बायोटिक किंवा असिम्बायोटिक बॅक्टेरिया लक्षात ठेवायचे जे झाडांच्या मुळांच्या गाठीमध्ये राहत नाही, ते मुळांच्या बाजूला राहतात. त्याच्यामुळे त्या बॅक्टेरियामुळे झाडाला फायदा आहे पण झाडामुळे त्या बॅक्टेरियाला काही फायदा होत नाही. अशाला असिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणतात. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल तो लक्षात ठेवायचे की तो म्हणजे कोणता तर अझोटोबॅक्टर आहे. असिम्बायोटिक है ना, सॉरी असिम्बायोटिक आणि काय तर अझोटोबॅक्टर ए लक्षात ठेवायचे. हा तर बाकीचं लक्षात राहील. बाकीचे एक्झाम्पल दिलेले आहेत पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट इथं दोन एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे की सिम्बायोटिकचा सर्वात जास्त इम्पॉर्टंट रायझोबियम आणि असिम्बायोटिकचा किंवा नॉन सिम्बायोटिकचा तो काय तर अझोटोबॅक्टर. त्यामुळे याचा या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर अझोटोबॅक्टर आहे तो येणार आहे. रायझोबियम हा सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय ते बघा. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास कमी जागा प्रदान करतात. आता बऱ्याचदा थोडाफार कन्फ्युजिंग वाटू शकतो. बरं याचा डायरेक्ट सोर्स तुम्हाला मिळणार नाही. जे थोडेसे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा जे न्यूट्रिशन रिलेटेड थोडीशी कॉन्शियस आहेत किंवा अवेअर आहेत त्यांना काय तर हा प्रश्न जास्त चांगला सॉल्व्ह करता येईल. काय आहे की आता जशी आपली लाईफस्टाईल आहे जनरली आपली लाईफमध्ये आधीच्या लोकांपेक्षा आधीच्या पिढींपेक्षा काय तर जी मेहनत आहे ती फार कमी झाली आहे, बैठे काम जास्त आहे. त्याच्यामुळे काय तर आपल्याला ऊर्जेची गरज आहे ती काय तर कमी होत चाललेली आहे. आणि अशा वेळेस काय आहे की आपल्याला ऊर्जा आहे त्याची कमी पाहिजे पण आपल्या जेवणामध्ये सर्वात जास्त चपाती आणि राईस असतं ज्यामधून कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत ती जास्त घेत. पण त्याची कमतरता किंवा त्याची ऍक्च्युली गरज आहे ती काय तर त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ते कमी घ्यायला पाहिजेत. आणि जास्त काय घ्यायला पाहिजे तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये जो आपण सगळ्यात कमी घेतो ते काय तर मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत जसे व्हिटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत. तर त्यांची जी मात्रा आहे ती काय तर आपल्या जेवणामध्ये आपल्या डाएटमध्ये वाढवायला पाहिजे. आणि असं जर असेल तर त्याला काय म्हणू आपण तर पौष्टिक अन्नपदार्थ म्हणू किंवा पौष्टिक जे आहेत ते डाएट म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर येणार काय की कमी कॅलरीज घ्यायची आहेत आणि काय तर सर्वसाधारण जास्त प्रमाणात काय तर जीवनसत्व आणि खनिज घ्यायचे आहेत. आणि याच कारणामुळे बघा की हे ऍक्च्युली आपण काय करतो की आपण कमी घेतो. हे जास्त घेत असल्यामुळे काय तर आपलं वजन वाढत आहे आणि हे कमी घेत असल्यामुळे नेमकं काय होतं की काहीतरी डिफिशियन्सी आणि त्याच्यामुळे काहीतरी कुठले तरी रोग होत असतात. ठीक आहे. तर नेमकं याचा आन्सर येणार काय तर तो सेकंड असणार आहे. बरेच विद्यार्थी कदाचित याच्यामध्ये कन्फ्युज होतील की काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज तर जास्त कॅलरीज नाही. आपल्याला कॅलरीज ऍक्च्युली कमी करायचं आहे. आपण गरजेपेक्षा ते जास्त घेत असतो आणि म्हणून काय तर ते स्टोअर होतो आणि वजन वाढत असतात. लिव्हरमध्ये स्टोअर होतात ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्यामुळे काय तर आपल्याला कॅलरीज आहे कार्बोहायड्रेट्स आहे त्याची संख्या आहे ती कमी करायची आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट वाढवायचं आहे कारण जे डिफिशियन्सीज आहेत छोटे छोटे प्रॉब्लेम्स होत आहेत वयानुसार प्रॉब्लेम्स वाढत आहेत हे सगळे याच कारणामुळे. नेक्स्ट बघा डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. डॉट्स कार्यक्रम याचा अवेअरनेस म्हणजे आधी जसा आता पण पोलिओची अवेअरनेस थोडंसं कमी तर झालंय पण सुरू तर आहे की पोलिओच्या अवेअरनेसमुळे काय तर आता पोलिओ जे भारतामधून जे इरॅडिकेट झालेला आहे पूर्ण पोलिओ तसंच काय तर डॉट्स बद्दलचा पण कार्यक्रम आहे. कदाचित इथून 8-10 वर्षाआधी 15 वर्षाआधी नक्की तुम्ही कदाचित डॉट्स बद्दलची ऍड ऐकले असतात किंवा बघितले असतात. अजूनही हा कार्यक्रम सुरूच आहे. डॉट्स म्हणजे हा कशाशी रिलेटेड आहे तर बघा 8वां दुसरा चॅप्टर आहे त्यामध्ये क्लिअर दिलंय की ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय तर टीबी ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये खोकला येतं तो काय तर तो जीवाणूमुळे होणारा रोग आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली.
आणि त्याचे सिम्पटम्स काय की खोकला येतं, थंडीतून रक्त वगैरे येतो, हे असे सिम्पटम्स आहेत. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटचा जो प्रोग्राम आहे त्याला काय म्हणतात तर डॉट किंवा जो उपचार आहे तो डॉट आहे. प्रोग्राम कोणता आहे तो राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. डॉटचा लॉंग फॉर्म काय तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असा काय तर त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर हा जो प्रोग्राम आहे हा कोणत्या कार्यक्रमाचा अंतर आहे किंवा हा जो उपचार पद्धत आहे ऍक्च्युली ही काहीतरी उपचार पद्धती आहे तर ती कोणत्या कार्यक्रमाच्या अंडर होते तर ती राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम या अंडर काय तर ते होत असतं. लक्षात ठेवा डॉट्स टीबीशी रिलेटेड आहे. नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतना संवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत. न्यूरोट्रान्समीटर ज्याला म्हणतात. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय तर बघा आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहित आहे की काय तर सगळीकडे जाळा पसरलेल्या कशाचा तर नर्व्हचा आणि असे नर्व्ह हे एकमेकांना कनेक्टेड आहे असे कनेक्टेड आहे. आता काय होतं की ज्यावेळेस आपल्याला एखादी माहिती मिळते जे ज्ञानेंद्रिय आहेत ती माहिती घेतात आणि काय होतं की ती माहिती सरळ ब्रेन पर्यंत जाते, ब्रेन माहिती पाठवते, परत दुसऱ्या जे चेता आहेत नर्व्ह आहेत त्याद्वारे काय तर ते येतात आणि आपल्या मसल्स पर्यंत किंवा दुसऱ्या कुठल्या ऑर्गन पर्यंत पोहोचवल्या जातात. पण ते पोहोचवतात कसं तर बघा इथून माहिती घेतली जाणार त्यानंतर ती इकडे येईल, इथून काहीतरी इथं ट्रान्सफर केलं जाईल. इथं लक्षात ठेवायचं की मध्ये थोडीशी गॅप असते ज्याला सिनॅप्स म्हणतात. आता इथून या गॅप मधून जो पदार्थ इथून इथं ट्रान्सफर केला जातो तर ती माहिती पाठवण्यासाठी एक पदार्थ इथून इथं पाठवला जातो त्यालाच काय म्हणतात तर न्यूरोट्रान्समीटर म्हणतात. त्याला चेतना संवेदना वाहक म्हटल्या जातात. आणि हे चेतना संवेदना वाहक याची जी माहिती आहे तुम्हाला या चॅप्टर मध्ये मिळेल. पण आहे काय की या चॅप्टर मध्ये तुम्हाला सगळी लिस्ट ही ऍट अ टाइम सगळी एकाच ठिकाणी मिळणार आणि सगळे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत ते पण दिलेले नाही आहेत, थोडे थोडे दिलेले आहेत आणि तुम्हाला पूर्ण टॉपिक वाचावं लागेल. पूर्ण लिस्ट कुठे आहे तर हे बघा इथे मी नोट्स काढून दिले आहे. ही पूर्ण लिस्ट आहे आणि या लिस्ट मधूनच काहीतरी विचारले सगळे न्यूरोट्रान्समीटरची लिस्ट इथं तयार केलेली आहे. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर बघा ऍसिटिल कोलिन इथं आहेच, ऍसिटिल कोलिन आहे. त्यानंतर गाबा अमिनोबेट्रिक ऍसिड आहे ज्याला गाबा म्हणतात ते पण दिलेलं आहे. डोपॅमाइन डोपॅमाइन पण आहे. त्यानंतर आहे काय नॉर ॲड्रेनालाइन आहे, नॉर ॲड्रेनालाइन पण आहे. लायसिन नाही आहे लक्षात ठेवा आणि हिस्टॅमाइन आहे पण लायसिन नाही आहे. पायरुविक ऍसिड ते पण नाही आहे. ऍसिटिल कोए इथं ऍसिटिल कोलिन आहे तर तो आहे पण हा नाही आहे. त्यामुळे इथं विचारलं काय की म्हणून प्रमाणित केलं जाते आन्सर येणार काय तर ए आणि बी ते येणार आहे. थर्ड ऑप्शन काय तर ते योग्य असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर आपण सगळे जे 1900 कंबाईनचे जे 1900 जे सगळे प्रश्न होते ते काहीतरी इथं कव्हर केलेले आहेत. असेच आपण 20, 21, 22 आणि 23 सगळे इथून म्हणजे टोटल 5-5 वर्षाचे राज्यसेवा आणि कंबाईन 5-5 वर्षाचे काय तर सगळे PYQ आहेत सायन्सचे ते डिस्कस करत आहोत. त्याचे सोर्स म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की येणाऱ्या एक्झामसाठी की प्रश्न कुठून विचारले जाऊ शकतात आणि थोडंफार काय तर त्याची मदत होईल. तुम्हाला सोर्स अजून काय तर एक्स्ट्रा कंटेंट आहे तो कलेक्ट करता येईल. तर हे असेच व्हिडिओ बघत राहा, याचा फायदा नक्की तुम्हाला होईल. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.